विक्रमगड मुंबईपासून अवघ्या 100 किलोमीटरवर असलेला हा आदिवासी पट्टा. धानशेती हाच या आदिवासींचा जगण्याचा आधार. भात पिकातून धान्यांची सोय झाली की तेल मिठासाठी रानोवन भटकंती, हेच इथल्या आदिवासींचं जीवन. वर्षात 3-4 हजार रुपये सुद्धा यांना कधी पाहायला मिळायचे नाही. एकीकडे हे चित्र असतानाच काही आदिवासी मात्र चांगलं जीवन जगतायत. विक्रमगड तालुक्यातील कोंडगावच्या सुरेखा शेलका त्यापैकीच एक. पूर्वी रासायनिक शेतीत त्यांचं कसंबसं पोट भरायचं, पण सेंद्रिय शेती आणि पीक पॅटर्न बदलल्यानं त्यांचं जीवनच बदललंय. सुरेखा ताईला वर्षाला कधी 3-4 हजार रुपये सुद्धा मिळायचे नाही. त्यांना गेल्या वर्षी सेंद्रिय भाजीपाल्यातून 18,000 रुपये मिळाले. यंदा रब्बीतही चांगलं उत्पन्न अपेक्षित आहे. पूर्वी त्यांचीही हालाकीची परिस्थिती होती, पण ML ढवळे ट्रस्टच्या मार्गदर्शनानं त्यांनी सेंद्रिय शेतीत भाजीपाला लागवड सुरू केली आणि त्यांचा कायापालट झाला. रासायनमध्ये करीत होतो तर त्याच्या पैसा आम्हाला भरपूर उत्पन्न मिळायचं. ते पैसा आमच्या खतालाच जायचं. त्याच्यातून काही थोडासा आमचा घरचा खर्च सुटत नाही, तर ते लटी कपडा आम्हाला त्याच्यात काहीच घेता येत नाही. आता माझी पोरगी 12वीला शिक्षणाला आहे, तर त्याच्यातून थोडा त्याचा पण खर्च होतो, माझा पण घरातला खर्च सुटतो. 4-5 हजार रुपये माझी शिल्लक राहतात सगळं भागवून. जेव्हा आम्ही सेंद्रिय पहिल्या वर्षी केली त्यावेळेस आम्हाला उत्पन्न फार कमी मिळालं. तरी पण त्याच्याचा खर्च झाला 2,000, तरी 8,000 रुपये राहिले. कारण त्याच्यात फक्त जी जमिनीची मशागत करण्यासाठी खर्च एवढाच होतो. दुसऱ्या वर्षी 20,000 आणि तिसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये आम्हाला 55-56 हजार रुपये मिळाले आणि त्याच्याचा फार खर्च झाला तरी 5-6 हजार रुपये गेला असेल. या आदिवासी भागात लोकांना पुरेसा आहार मिळत नाही, त्यामुळे आजारपण ही इथली नेहमीची समस्या. या आदिवासींना आरोग्याची सोय मिळावी म्हणून ML ढवळे ट्रस्टनं 2000 साली इथं आरोग्याचं काम सुरू केलं. पण समस्येचं मूळ होतं पैसा. हे ढवळे ट्रस्टच्या उज्ज्वला पेंडसे यांच्या लक्षात आलं. मग आरोग्यासोबतच त्यांनी 2005 साली इथे शेतीचं काम सुरू केलं. त्यांच्या कामाचा पहिला टप्पा होता आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व सांगणं. त्यानंतर यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देणं. आदिवासींचं उत्पादन आणि उत्पन्न वाढवणं याच उद्देशानं त्या कामाला लागल्या. विक्रमगड तालुक्यामध्ये 2000 इकडे एक कॉटेज हॉस्पिटल सुरू केलं, माता आणि बालक प्रकल्प. आणि त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की आरोग्याचं काम नुसतं करण्यात अर्थ नाही, पण त्याच्याबरोबर जर आपण बायकांचं सबलीकरण, शेती हे त्यांचं प्रमुख व्यवसाय असल्यामुळे आम्ही शेतीच्या क्षेत्रामध्ये काम सुरुवात केली. तर सुरुवातीला परसबाग आणि भातशेती हे 2 प्रकल्प आम्ही सुरू केले. परसबाग कारण त्याचं आरोग्याशी खूप जवळचं नातं आहे, संतुलित आहार ह्या दृष्टिकोनातनं. आणि भाताचं कारण भात हे मुख्य पीक आहे. धान हे या आदिवासींचं मुख्य पीक. त्यामुळे ढवळे ट्रस्टनं धानशेती आणि परसबागेपासून आपल्या कामाला सुरुवात केली. सेंद्रिय शेती आणि जास्तीत जास्त स्थानिक बियाणाचा वापर यावर भर दिला. सुरुवातीला 5 शेतकऱ्यांनी 3-4 गुंठ्यांपासून सुरुवात केली. नंतर आणखीन शेतकरी जोडले गेले. आज 20 ते 25 शेतकरी सेंद्रिय शेती करतायत. सेंद्रिय शेतीत कमी खर्चात धानाचं चांगलं उत्पादन मिळत होतं. मग हातात पैसा खेळता राहावा म्हणून 2010 साली सेंद्रिय भाजीपाला लागवड सुरू झाली. या कामात उज्ज्वलाताईंसोबत भावना आपटे यांनीही स्वतःला झोकून दिलंय. 70 पार केलेल्या भावनाताई आजही आदिवासींच्या शेतावर जाऊन त्यांना प्रशिक्षण देतात. दर आठवड्याला 2-3 दिवस ते या आदिवासींसोबत घालवतात. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही एक मनात भावना आहे. इथे येण्याचं 2 प्रोजेक्ट्स माझी पूर्ण झाली होती. पुढे काय करावं ह्या विचारात असतानाच उज्ज्वलाची माझी गाठ पडली, म्हणून तिच्याबरोबर माझा ॲक्च्युली प्रवास सुरू झाला.
आणि तेव्हापासून ऑर्गॅनिक शेतीचा अनुभव असल्यामुळे सुरुवात आम्ही शेतकऱ्यांच्या भातशेतीपासून केली. भातशेतीच्या जेव्हा सुरुवात केली तेव्हा 7 शेतकरी आमच्याबरोबर होते. आमचा बेसिक रोल आहे की प्रशिक्षण देणं आणि म्हणजे शेताच्या लेवलला नियोजन कसं करायचं, बियाणं आणण्याचं, कारण इथे आम्ही फक्त स्थानिक बियाणं वापरतो. आता त्यांनी मिश्र शेतीवर जास्त भर दिलाय. धानासोबत कडधान्य, हळद, भाजीपाला, फळपीक अशी पिकंही हे आदिवासी घेऊ लागलेत. या भागात सेंद्रिय शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार केलाय. त्यांच्या प्रयत्नांनी इथलं धानाचं उत्पादन 5-6 क्विंटलवरून 15 ते 20 क्विंटलपर्यंत गेलं. धानासोबतच सेंद्रिय शेतकरी गटातील प्रत्येक शेतकरी 4 ते 5 गुंठ्यात सेंद्रिय भाजीपाला घेतात. हा सर्व भाजीपाला ठोक 35 रुपये किलोप्रमाणे बांधावरूनच मुंबईचे व्यापारी खरेदी करतात. 25 रुपये पहिल्या सीझनला आम्ही भाव दिला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या सीझनला 30 रुपये दिला आणि आता यांचा 35 रुपये किलो भावाने कुठलीही भाजी अर्धा किलो जरी असली तरी ती 35 रुपये भावाने ते घेतली जाते आणि त्याचे पैसे त्यांना आज भाजी दिल्यानंतर पुढल्या आठवड्यात त्याचे पैसे मिळतात. आम्ही एक अभ्यास केला आणि त्याच्यावरनं आमच्या लक्षात आलं की 2 एकर जरी त्यांनी रासायनिक शेती केली तर त्याच्यातनं त्यांना जेवढा नफा व्हायचा त्याच्यापेक्षा जास्ती अर्धा एकर पूर्ण सेंद्रिय शेती, मिश्र सेंद्रिय शेती करून त्यांना मिळतो. हा आमचा एक अभ्यासाचा भाग होता. त्यामुळे एवढा तुम्ही बघा, म्हणजे तसा इम्पॅक्ट आहे. उज्ज्वला आणि भावनाताईंनी 7-8 वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीचं काम 20 ते 25 शेतकऱ्यांपर्यंत नेलं. त्यांच्या मार्गदर्शनानं आज इथे 40 ते 50 एकरात सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जातो. सेंद्रिय शेतीत खर्च कमी असल्यानं या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, शिवाय जमिनीची सुपीकताही वाढली आहे. आदिवासींच्या विकासाला गती मिळावी म्हणून बचत गटाचं कामही सुरू आहे. ढवळे ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली परिसरात 175 महिला बचत गट आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून आदिवासींच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माना कि इस जमी को गुलिस्तान बना सके हम, कुछ खार तो कम करेंगे जिधर से गुजरेंगे हम. याच उक्तीप्रमाणे मुंबईच्या ढवळे ट्रस्टनी विक्रमगड तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचं काम सुरू केलं. संपूर्ण बदल तर झाला नाही, पण 2-3 वर्षात ज्या भागात, ज्या तालुक्यात, ज्या गावात हे काम सुरू झालं तिथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, शिवाय जमिनीचा पोतही सुधारला. अशा प्रकारचं काम देशाच्या इतर भागात जे शेतकरी रासायनिक शेतीच्या विळख्यात अडकलेले आहेत त्या भागात होणं गरजेचं आहे आणि असे धोरणं आखणंही गरजेचं आहे. कॅमेरामॅन अरविंदसोबत गजानन माटे, ABP माझा, विक्रमगड, ठाणे.